भ्या वाटतंय आपलं शरीर चांगलं तर सगळं चांगलं. शरीर चांगलं तर सगळं चांगलं. नक्कीच तुम्ही सांगताय, सजेस्ट करताय ना, हरकत नाही. नक्कीच विचार करेल मी आणि आनंद. आपण नरेंद्र मोदींपासून पवार साहेबांपासून असंख्य मंडळींच्या सभा केल्या. कोण आहे सागर? इथं भेटलाय फॅन आपला इथं. फॅन आहे आपला, आता मित्र झाला. हा मित्र झाला. करणार तुम्ही आता त्याचं कल्याणच करणार तुम्ही. शिस्तीशिवाय होत नाही. शिस्तीशिवाय काय होत नाही. होत नाही हो. हा दिसतो एवढा पण स्पीडनं निघते गाडी याची. मी म्हणतो गोडचा सर्जा. मी म्हणते बावऱ्याने हरण्या. बघूया आता. म्हणजे ह्या मैदानात सगळ्यात पहिलं कोण आलं तर तुम्ही आला आणि तुमची बाईट नाही कोणी घेतली. आम्हाला विचारलं पण नाही. सोडून देत नाही हातातनं. तुमचं रतिबा लावल्यापासून तुम्ही म्हणणार काहीतरी. हातात जायची हो, पहिल्याला हातात पोहोचतो. योग्य मार्ग पकडला का नाही तर सक्सेस आहे. पण रस्ता चुकीचा पकडला तुम्ही किती मेहनत घ्या काही होऊ शकत नाही. कारण का रस्ता चुकीचा आहे ना. आता किल्लारसाठी चांगलं पशु खाद्य असेल तर तुमचंच, आमच्या अनुभवानुसार आहे ना. पण भाऊबीजचा दुसरा दिवस म्हटलं का नाही की आवर्जून महाराष्ट्रातली बैलगाडी मालक सातेवाडीला न सांगतायची. आपण कुठल्या गाड्या आहेत आज? गाडी आहे ताईंची अर्जुनची. अर्जुनची आहे. पायरा कोण आहे? मला काय नाही, आपण विचारत नाही पहिल्याच. विसरायचं नाही. नाही विचारत, आपला फोन आला की जायचं काम करायचं. असं ना. ताईंच्या गाड्या किती आहेत आज? नाही एकच आहे. एकच हा आहे एकच. अर्जुन. ड्रायव्हर किती गाड्या आहेत आज? गाड्या आहेत 2. कुठल्या? लक्ष्मणची एक आहे हा आणि पैलवानाप्पांची एक आहे. राजेची कुठले? राजे चालत राहू की. ऍक्शन म्हणा आता. मंगेश कुठल्या गाड्या आहेत आज? चिंचणीचा शिवा आलाय, पळाय म्हातारा बैल आणला. शिव आणलाय. 4 नंबर. काय सुट्टी करणार काय? सुट्टी मेकर. सुट्टी मेकर आहे. सुट्टी मेकर. ड्रायव्हर नाही. ड्रायव्हर नाही आज. नाही. आपला हिरा पहिल्यांदा मैदानात मंगेशनं पळवला होता. मी दुसऱ्यांदा पळवलेला. हा तू दुसऱ्यांदा 10-12 वेळा असं. जाऊ का? हो. सोन्याच्या गटात आहे. ओळखीचा सोने आहे आणि चिचणीचा शिवाय. बंदीत बैल पळत होता शिवा चिचणीचा. चांगला पळतोय शिवा. पलीकडे सोन्याची गाडी आहे कडनं. सोन्या गेला सोन्या कडनं गाडी लागली. पळतोय तर का उतरलाय सगळ्या शेवटला. हाऊस म्हणून ना. सोन्या लागला ना पलीकडनं. चला नुसत्या सुट्ट्या. ड्रायव्हर का नको? पुढं अपदा होते. भ्या वाटतंय. आपलं शरीर चांगलं तर सगळं चांगलं. शरीर चांगलं तर सगळं चांगलं. शरीर पण परत येत नाही. एकदा मोडलं 2 पैसे गेले तर ड्रायव्हरला चालते. पहिलवान नमस्कार. नमस्कार. किती आहेत गाड्या आज? गाड्या 9व्यात एकच होती राजाची. आपला तो पाहुण्यांनी घेतलाय, कामटे पाहुण्यांनी. जाकीर शाकीरचा तो राजा, त्याच्यावर कानाशेठचा बैल. ती जरा सुट्टीचा गोंधळ चालू झाला, हातातच राहिला. बाकी काय दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. आरती बघाय पप्प्या. पहिलवान हे जुनं पारंपरिक मैदान ना. महाराष्ट्राचं मैदान आहे जुनं पारंपरिक. हे मैदान म्हणजे आपल्या घाटावरलं पहिलं मानाचं पारंपरिक मैदान. त्या मैदानापासून आपला सीजन चालू होतो असं संबोधलं जातं. त्याच्यामुळे सगळी लोक एक चांगल्या पद्धतीने आवडीने या मैदानाला उपस्थित राहतात. तुमचं की तो मैदान असेल हे? आता आमचं जुना बैल पळायचा हा. त्यावेळेस आम्ही लहान असताना यायचो. आम्ही
पण हे मैदानाला क्रेज आहे आणि मानाचं मैदान आहे. पहिलवान नमस्कार. नमस्कार. किती आहेत गाड्या काय आज? आज एकच आणलाय बुलेट, दुसरी 2 वासरं दुसरी आहेत, त्याच्यामुळे आता पुढच्या नियोजनामुळे त्याचं दुसऱ्याला पळून बघू म्हणलं दोन्ही वासरं. 9 तारखेला आहे का दुसऱ्याला? 9 तारखेला आपल्याकडे दोन दुसरी टॉपचे. मग 2 गाड्या आणणार? 2 गाड्या. 2 नाही, बुलेट ती 2 दुसरी, एक आदत आणि एक चौसा. म्हणजे आम्ही 2, 3, 4, 5 गाड्या आहेत. 5 गाड्या एका मैदानात? 5 गाड्या. मोठं नियोजन आहे मग. हा, आपले पोर असल्यामुळे सगळं काय अडचण वाटत नाही रे. आज एकच आहे? आज एकच बुलेट आणलं. किती वेळ गटात आहे? आता वळाली गाडी 17 मध्ये. 17 मध्ये. कल्याणी ताईचं ड्रायव्हिंग बघायचं. कडनं गाडी आहे. तो बैल घाळ उभा राहिला म्हणून कल्याणीनं दिवसला बैल. लक्ष आहे कल्याणी. सगळे शेवट उतरले. ओरिजिनल जॅकी सगळ्या शेवट गाडी आहे. कुठं पण उतरू द्या आहे ना? हो. पप्पू भाऊचं करा की बागात टॉप. हे मने कसलाय? असंच आहे. प्रत्येक अड्ड्यात तुम्हाला दिसणार इमर्जन्सी ड्रायव्हर आहे. कोणाला जर ड्रायव्हर नसेल आणि टायमिंगला कड असू द्या, मध्ये असू द्या, ऑलराऊंडर आहे. कोणी बी आवाज द्यायचा, येणार गाडीवर बसणार का तर बसणार. कारण आपण पण 2-3 वेळा बसवलाय इमर्जन्सीला. ड्रायव्हर फसवतात. कुठली कड असू द्या. ड्रायव्हरने फसवलंय. हे आपला कोराडी ड्रायव्हर आहे इथं. आवाज द्यायचा करंट आहे गाड्याला. तर जो कमिटी निर्णय घेईल, यात्रा कमिटी निर्णय घेईल, तो आपल्याला मान्य करावाच लागणार आहे. कारण आपण वारंवार सांगून सुद्धा वेळेत गाड्या हाताळत नाही. उचला, पाय उचला विसापूरकर. बलमान आणलाय. किती वेळा गटात आहे? 3ऱ्या गटात पळाला. कसा पळाला? चांगला पळाला. कोण आहे पहिला? लक्षावर आहे. 24 गट सुटतोय. चला बॅरिकेडच्या बाहेर. सर्जनची काय 55 लाखात ऐकलं तेच की कारुंडीचा चिक आहे का? मालक ऐकतो, प्रेक्षक ऐकत नाही. सुटला गाडी क्रमांक 24 सुटला. एक सुट्टीला गणला. इकडं मागतात आला आणि पर्यार आता लढत चालू आहे 3 गाड्यामध्ये. अतिशय सुंदर अशी गाडी बसते. जेव्हा जेव्हा एका जोट्यात आले तेव्हा इतिहास केलाय. आता चिंगे आणि सर्जा पटतोय. अतिशय सुंदर आणि लेफ्टी बबलू चाचाचं क्रमांक 24 आणि करायचा आज क्रमांक 3 वर धवलेली गाडी आहे. अरुण पाटील, नाना प्रधान, घोष पनवेल या गाडीचा 1 नंबरला विजयाबली गाडी मालकाचं नाव वाचलेला बबलूचं हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पाहिली आई. एकविरा प्रसन्न पाय तुम्हाला आज अरुण पाटील, नाना प्रधान, घोष, जगदीश कोळी, एकनाथ पाटील, घोष करांचा. आज समालोचन नाही. आज बघायला आलोय. फक्त आमचे मित्र आलेत सुमित सेठ. हा, आपल्या भागात आलेत म्हणून त्यांची भेट घ्यायला आलोय. तुमच्या गावच्या जवळचं मैदान आहे? हो, गावच्या शिवचं मैदान आहे. जानुबाई देवीच्या यात्रेनिमित्त एक चांगलं मैदान असतं म्हणून मी आज सुट्टी घेतली. आज बघण्यासाठी आलोय. फक्त एन्जॉय करायचा. हो, एन्जॉय. मित्रमंडळींच्या गाठीभेटी घ्यायच्या. नेहमी स्टेजवरती असतो, लोकांना भेटता येत नाही. त्यामुळं आज मैदानात फिरून सगळ्यांच्या गाठीभेटी घ्यायच्या. राजकीय पण व्यासपीठ करता? हो हो, सगळे राजकीय कार्यक्रम. म्हणजे एखाद्या पक्षाचंच का सगळेच पक्ष? नाही, सगळे सगळे. आपण नरेंद्र मोदींपासून पवार साहेबांपासून असंख्य मंडळींच्या सभा केल्या. म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील, पवार साहेब असतील, नरेंद्र मोदी असतील, असंख्य मंडळींच्या सभा या मागच्या 7-8 वर्षामध्ये आपण केल्या.
मग ह्यात तुमचा रोल काय राहतो? निवेदकच. हा, मग आपण फुल टाइम आपलं प्रोफेशनच निवेदक म्हणून निवडलंय. आयुष्यातली 14 वर्ष आपण या क्षेत्रामध्ये घातलेत आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र असताना प्रत्येकाला वाटतं की मला हिंद केसरी व्हायचं आहे, महाराष्ट्र केसरी व्हायचं आहे. तसं मलाही वाटायचं की यार निवेदन क्षेत्रामध्ये आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्टेज आपल्याला मिळावं आणि ते स्टेज होतं माळशिरसचं नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेचं. मग हे लग्नाची व्यासपीठ करता का? हा, लग्न करतो, लग्नाचे कार्यक्रम करतो, होम मिनिस्टरचे इव्हेंट करतो. आपण आतापर्यंत 167 इव्हेंट मागच्या 4 वर्षामध्ये होम मिनिस्टरचे केलेत. गणपती, नवरात्र, इतर सर्व ठिकाणी आपण होम मिनिस्टरचे सुद्धा कार्यक्रम करतो. हे तुमचा एरिया किती जिल्ह्यात आहे? आपण महाराष्ट्रात ऑल सगळीकडे जातो. मागच्या 2 महिन्यापूर्वी आपला पश्चिम महाराष्ट्राने हा खानापूर, आटपाडी, मान, खटाव, गलाई बांधवांचा प्रचंड मोठा व्यवसाय करणारे लोक आहेत. त्यांचा दुबईला कार्यक्रम होता. तिथेही जाण्याची संधी आपल्याला मिळाली होती या गलाई बांधवांमुळे. त्यामुळे आपण सगळीकडे आहे ना. बरं, ते तुमचा एक टोन असेल ना तो, म्हणजे आता तुम्ही त्या टोन मध्ये नाही बोलत? नाही, असतं ना. ते शेवटी कसं आहे, माईक हातात आल्यानंतर ते सगळ्या गोष्टी होऊन जातात. असं ना, ते आतून यावं लागतं. आमचे मित्र आहेत सुमित सर, त्यांची माझी मैत्री कशामुळे झाली तर त्या शब्दामुळे आणि ते बोलण्यामुळे झाली ना. पण मी आसेगावला मैदान झालं आणि शंभू आणि चिमण्यानं 1 नंबर केलं आणि त्याच पिरियड मध्ये छावा नावाचा चित्रपट आलता आणि मी म्हटलं की महाराष्ट्रात छावा चित्रपट आला आणि आमचा शंभू राजा प्रत्येकाच्या काळजात पोहोचला. आणि त्याच वेळेस बैलगाडी क्षेत्रामध्ये अमित शेठ, सुमित शेठ, दिनेश शेठ भाडळे यांचा शंभू मैदानात आला आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये आमचा शंभू प्रत्येकाच्या हृदयावरती विराजमान झाला. म्हणजे हे वाक्य त्यांच्या काळजाला भिडलं म्हणून ती व्यक्ती आज माझ्या जवळ आली किंवा आमची अतूट मैत्री त्या शब्दातनं झाली. ते ही वाक्यरचना नॅचरल आहे ना? नॅचरल ठरवून आपण कधीच काय बोलत नाही. जाग्यावर काय असेल ते, काय जे सुचल ते जाग्यावर. म्हणजे तुमच्या शब्दात आहे ना शार्पनेस आहे आणि एक नाही ॲक्युरेसी आहे. मग तुम्ही जे बोलता ते असं कुठल्या क्षणी आता पुढे काय बोलायचं असं कधी होत नाही आणि जे कानावर पडतो शार्पनेस पाना लागतो तो बोलतच नाही. आपण ठरवून काय बोलत नाही. आणि मी कधी तुम्ही बैलगाडीच्या स्टेजवरती मला तुम्ही बघितलंय. सांगली जिल्ह्याला ज्यांनी 2 वेळा महाराष्ट्र केसरीचा किताब दिला त्या चंद्रहार पाटलांची माझी फक्त एका कुस्ती मैदानातली ओळख होती. त्या माणसानं मला भाळवणीच्या रुस्तम हिंद केसरीच्या मैदानाला बोलवलं आणि तिथून खरं मी बैलगाडी क्षेत्राला माहिती झालो आणि त्यानंतर बैलगाडी क्षेत्रातल्या लोकांनी सुद्धा आपलं केलं. पण ते माझ्यासाठी खूप जुना आहे. त्याच्या अगोदर आपली भेट झाली. झालेली. आपण तुम्ही चंद्रहार पाटलांची मुलाखत घ्यायला आलता आणि ह्या कार्यक्रमाचं नियोजन कसं करावं निवेदक म्हणून माझी जबाबदारी आहे की आपण माहिती घेतली पाहिजे कशा पद्धतीने आपल्याला कार्यक्रम प्रेझेंट करायचा. त्यासाठी आम्ही आदल्या दिवशी आलतो तुम्ही आलता तेव्हा आपण भेटलो. आपलं जेवण सुद्धा सोबत चालतं. वादळची गाडी तुम्ही आणल्या? हो, दोन्ही. स्पीड लागलं ना गाडीला? फुल लागला. फुल लागला. स्पीड न निघली गाडी एकदम जोरात. म्हणजे रोजच्या पेक्षा कशी जास्त लागलं काय व्यवस्थित? त्याची व्यवस्थित गती आहे त्याचप्रमाणे दररोजच्या प्रमाणात स्पीड लागलं गाडीला. मग काय आज वाटतंय का गुलालात राहिला असं काय? नशीब शेवटी राहिलं तर पाहिजे आहे ना. नशीब गाडा मालकाची आणि ड्रायव्हरची इच्छा राहते की गाडी गुलालात राहावी. पण स्पीड लागलं वादळ आज. हो, स्पीड आहे गाडी. हा दिसतो एवढा पण स्पीड न निघते गाडी याची. ह्याचं काय वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य म्हणजे बैल लय शान आहे. वादळ म्हणजे ना लय शान आहे, अतिशय. कोणाला कोणता बैल लागला सरळ मार्गेत गाडी घेऊन निघाला. शाना बैल आहे. सुमित शेठ वादळने आमच्या गावात 1 नंबर केलाय माहित आहे ना. आणि त्या दिवशी किती 2 मैदानात 1 नंबर आहे तुमचा. हो, 2 मैदान. दुसरा कुठला केला होता? चिमण्यानं. शंभूने केला होता मला. शंभूनं ना? पळसगावला नाही, ह्यानं शंभूनं त्याच्या आदल्या वर्षी. पण ह्यानं जेव्हा 1 नंबर केला का नाही बरोबर त्याच दिवशी तुमच्या दुसऱ्या बैलानं दुसऱ्या मैदानात 1 नंबर केला होता. हा, 2 मैदानात मला वाटतं गाडी राहिले होते ते. एका दिवशी तुमचं 2 1 नंबर होत. त्यातला वादाचा पळसगावचा होता आमच्या गावचा. सातेवाडी मैदान. सातेवाडी मैदान. कुठली बैल आणले? नंद्या. नंद्या एकच ना?
अण्णा नमस्कार. झाला गट? आलं की फिरून. गट झाला का? नाही गट आता फट आहे 50च्या ह्याच्यात आहे. 50 ते 60 56 मध्ये. 56 मध्ये. पैरा कोण आहे? पैरा शिरवड्याचा निशाण आहे. पळाली पहिली बी गाडी आपली राहिली आहे म्हणून केला. काय आणलंय काय? बैल आणलाय उंडाळ्यातला. उंडाळ्याचा भारत पोळ्याच्या अड्ड्यात भेटलेला. बारीक होता तेव्हा, आता मोठा झाला. आता मोठा झाला. गुरु आप्पा जायचं ना, सक्सेस होणार. 23 मध्ये राहिलाय बैल. राहिला हो राहिला 23 मध्ये. मालक आहे, बैलगाडा मालक आहे. गणेश तुमच्या गावचं मैदान आहे. नमस्कार. गावचं म्हणलं तर गाडगेसर कसं आहे, जुनी परंपरा असलेलं मैदान आहे. जागृत देवस्थान आहे सातेवाडीची आई जानबाई माता, आणि त्या मातेचं या ठिकाणी एक जुनं पारंपरिक, ज्या मैदानाला 77 वर्षाची परंपरा आणि महाराष्ट्र केसरी किताबाचा मान आहे, असं आज या ठिकाणी सातेवाडीकरांचं मैदान संपन्न होतंय. ह्या मैदानाला 77 वर्ष झाली. 77 वर्ष झाली म्हणजे जुन्या आपण म्हणतो आजोबा पणजोबा, ह्या पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा परंपरेचा नाद आहे. आणि ही परंपरा सातेवाडीकरांनी अजूनही टिकवून ठेवली आहे. आणि या परंपरेला खऱ्या अर्थानं बैलगाडी मालकांनी प्रत्येक वर्षी चांगला प्रतिसाद देत असतात. जुनं पारंपरिक मैदान असल्यामुळं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं बैलगाडी मालक या मैदानाला आवर्जून येत असतात. पाडव्याचं मैदान का भाऊबीजेचं म्हणते तो? भाऊबीजचा दुसरा दिवस म्हणलं. आता आपल्याकडे मीडिया झाली, मीडियावरती आपण आता बॅनर वगैरे सोडतो. पहिलं मीडिया नव्हती, पण भाऊबीजचा दुसरा दिवस म्हणलं का नाही की आवर्जून महाराष्ट्रातली बैलगाडी मालक सातेवाडीला न सांगता यायची, म्हणजे आमंत्रण नाही काय नाही, बिना जाहिरातीची. बिना जाहिरात भाऊबीजचा दुसरा दिवस डोळा दाखवून, आणि तीच प्रथा चालू आहे. मग भाऊबीजच्या दुसऱ्या दिवशी कोणताही असू द्या, कोणताही दिवस येऊ द्या, कोणताही काळ म्हणजे काही असू द्या, भाऊबीजच्या दुसऱ्या दिवशी तर 100% मैदान असतं. आणि ह्या मैदानापासून सीझनची सुरुवात होते. जुन्या बैलगाडी मालकांचं किंवा तालुक्यातल्या बैलगाडी मालकांचं, ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे, सातेवाडीची जानोबाची यात्रा दिवाळीत चालू झाली की तिथून या ठिकाणी आपल्या म्हणजे यात्रांना सुरुवात होती. इथून पुढे यात्रा चालू होत असतात. खटाव तालुक्यातल्या आपल्या यात्रा चालू होत असतात बऱ्यापैकी. पाटील नमस्कार. किती फोन करायचे तुम्हाला आहे ना? हो नमस्कार. आहे एक तांबडा खोंड आणलाय नवीन दुसरा झाला आता, आज आणलाय पळवायला. झाला का गट? अजून पळाला नाही, आता पळेल. तिथं कोडीत बिंदोड केली. शारदा पाटलाचा पांढरा एक बैल त्याच्याबरोबर. संजू शेठचं तुमचं लय जमता. सोनू शेठचं माझ्या खोंडाचं नियोजन आता त्यांनी त्यांच्याकडे घेतले सगळं. हो त्यामुळं हो. किती वेळ गटात आहे आता? आता काय 98व्या गटात आहे, 8 नंबर तासावर. आता कुठला बैल घातलाय ते तो पोरगा येतोय आता इथं आला की आता ते झुपाझुपी करायची आता. आणि राजा कुठं आहे? राजा तारगावात आहे. सांभाळी दिला त्यांनी दुसरा घेतलाय रुद्रा म्हणून जालन्याचा 11 लाखाला. तो पळवते त्याला जरा विश्रांती दिली. आता घरी किती वासरूच? एकच वासरू तांबडा आहे तेवढं. पाटलांचं नियोजन लय खट्ट असतं. एक चिप्पाड असं तोडून कट करून एकदम व्यवस्थित चारायचं. लय शिस्त लय असते. शिस्त असते, शिस्तीशिवाय होत नाही. शिस्तीशिवाय काय होत नाही. हो शिस्त असतीच ती. शिस्तीशिवाय तर आता काही चालणार नाही. तुम्हाला त्याचा फोटो दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल त्या खोंडाचा. कोणी का नाही घेतलाय? जतवरनं जाऊन आणले. जतवरनं आणलाय? हो. तांबडा आहे. दिसतोय का बघूया की असं खाली करूया. दुसरा दाखवू का फोटो? दिसला का? कितीची खरेदी काय? 36,000ची. 36ची? थोडक्यात मजा आहे. कोण चांगला आहे का? चांगला आहे की पैशाच्या मानानं चांगलाच आहे. हो घेऊन आता 6 महिने झाले. 6 महिने झालं. आता दात लावला त्यानं. तुमच्या गावात लय नादी आहे ती बरं का? गावात नादी आहे आमच्या. बैल कळते ती 2-3 चांगली आमच्या गावात. लाडू त्याचा आणलाय तो पळतोया, ते दुसरा आहे तो पळतोया. पप्प्याने एक आणलाय कुणाला तरी तो पळतोया. ब्रह्मा पैलवान आहेत. आणि मेट्रो ग्रुपने एक खोंड घेतलाय त्यांचा, तो पण पळतोय. चांगली बैल पळते.
नादी माणसं आहे ती सगळी. नादी माणसं लय येते तुमच्या गावात आणि ईर्षेनं करतात. ईर्षेने करतात. आता वय झालं एवढाच खोंड शेवटचा पळवायचा असं शेवट ह्याच्या बस बस. अहो आता 72-73 वय आहे. हा हो मग आता ते होत नाही ना. होत नाही. एकट्याने सगळं करायचं म्हटलं होत नाही. जुनी बैल कुठली झाली हो तुमची? मी तो ह्याच्याकडे राजा होता बघा रामभाऊ जोशी. हा तो माझा बसलाच. तो अंबरनाथचा राजा. तो तुमच्याकडे होता? माझ्याकडे होता. माझ्यापासून त्यांनी ती विकला. आम्ही विकला त्या माळशिरसच्या अण्णा काळ्याला आणि त्याने रामभाऊ जोशी नेला. तिथनं माझ्या बैलांची सुरुवात झाली. त्याच्यावर पुन्हा ती पतंगन आमची गाडी पळत होती बघा. पतंगन तो राजा म्हणून कोसा तर ह्याची गाडी आहे. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे दुसरा एक बैल होता. अशी प्रत्येक वेळेला बैल माझ्याकडे 7-8 बैल एक नामांकित होऊन गेली. 8 बैल. राजा नाव काय तर आवडतं नाव आहे? शुभ आहे. शुभ नाव. जोड घेतला होता आमच्या जोडीदारांना आम्ही. आणि आम्ही ती गाडी हाणत असताना आम्हाला नावं काय ठेवायची असा विषय झाला. तर तिथे बिल्डिंग आहे शेजारी. तर त्याच्यावर राजरत्न असं लिहिलं होतं. म्हणून बैलांची नाव आम्ही राजा आणि रत्न अशी. कुठल्या मैदानात गेला होता? मैदानात नाही, कोरेगावात जाताना गाडी. कोरेगाव जाताना एक राजरत्न स्टँडच्या तिथे इमारत आहे. त्याच्याकडे बघितलं त्याच्यावर राजरत्न ठेवल्यावर मग आम्ही बैलांची नावं तीच ठेवली राजरत्न. आता शेवटचं वासरू आहे. काय पळू नाही तर ना पळणारच. पळणारच त्याच्यात ती कांता सगळी सांगते आहे ना. नाही सोनू शेटने घेतलंय नियोजन म्हणल्यावर पळणार किंवा पळणार. पण नियोजन त्यांनीच घेतलंय, त्यांच्याकडे दिले. आता ही नवीन विषय विचार काय त्यांना त्यातलं ज्ञान नसतं. काय करायचं सांगून त्यांना पटत नाही. ते म्हातारे माणसाचं ऐकत पण नाहीत. बैलाला इंजेक्शन औषध गोळी अजिबात नाही पाहिजे कडपर्यंत. आणि मी कधीच करत नाही. गोळी नाही, औषध नाही, ती कॅल्शियम पाजायचं नाही, काही सुद्धा नाही. मेहनत घेणे, रेसल घेणे आणि पळवणे एवढंच. बाकासूर का पळतो याचा अभ्यास कुणी केलाय का? आहे ना. त्याचा अभ्यास केला तरी येते ते एक नंबरमध्ये. त्याची मेहनत फार डोंगराव जायची आणि यायची काय होती. तितकी मेहनत आपण घेतली आपण सुद्धा पळू शकतो. म्हणजे अंग मेहनत पाहिजे हो. अंग मेहनत पाहिजे. आऊत हाणणे, पिळणे. मी तुम्हाला दाखवू का माझ्या बैलाची मी आता मेहनत घेतलेली आहे तरी तुम्हाला दाखवली आता. नुसतं तोंड बोलून चालत नाही. नाही तोंड बोलून चालत नाही. तोंड बोलून चालत नाही. नुसते मेहनत घेतली पाहिजे. अंग मेहनत. हो हे बघा आता पाटील दाखवतो बघ कसली काय आहे. एका बैलाची आहे का? हो एका बैलाची. हे बघा हे बघा वैरण बिरण आणणे हे करणे ही वासराच आहे की? ही वासराच आहे. आणि तुम्ही आहे? हो मीच आहे. एकटाच मेहनत घ्यायची? एकटाच मेहनत घ्यायची. वैरण बिरण आणणे, खेळवणे, सगळं करणे. एकट्याला झोपून देतो, सोडून देतो. इकडे वळलं की इकडे वळतो, इकडे वळलं की इकडे वळतो. आपल्याला त्याच्याबरोबर चालणं होत नाही म्हणून हे नियोजन केलं मी. म्हणजे असं नुसतं चालवाय जमत नाही. आपलं माग बसायचं न्यायचं. हो वैरण बिरण आहे आणली दिसते का खाली. हे आणली की वैरण? हो वैरण आणली. त्याचं वैरण त्यानं आणायची. ते वैरण बिरण त्यानंच आणायची. आपल्या वावरात नाही ह्यातनं फिरवून यायची. पण हे एका बैलाची एकत आणली का बनवली घरी? एक जुना छकडा मिळाला त्याची बनवली घरी बनवली. डोकं लावलं काय तरी कुठं? एक छकड्याची एक बैलाची छकडे केलंय. हो बुद्धी लढवून ती केली. चालतंय. मेहनत महत्वाची आहे. मेहनत महत्वाची आहे. बैलाचा व्यायाम महत्वाचा आहे. त्याशिवाय नुसतं तोंड बोलून चालणार नाही. चालतंय पाटील. शेठ नमस्कार. नमस्कार. बऱ्याच दिवसानं भेट झाली. बऱ्याच दिवसानं तर वर्षानं असं बोला. वर्षानं. आता काय कुठली बैल आणली? आज वाडगा एक आणलाय आणि डायमंड एक आणलाय. दोन्ही पण गाडी राहिले. त्या 39 मध्ये एक पळाली, 40 मध्ये एक पळाली. दोन्ही पण गाड्या गटाला राहिले. दोन्ही राहिले ना. ड्रायव्हर हीच होते की? ड्रायव्हर छोटू दुरकरी संभाजीनगर 41 गाडीवर आणि 40 गाडीवर प्रणव ड्रायव्हर शेंद्रे. प्रणव पहिल्यापासून ना? प्रणव ड्रायव्हर हा म्हणजे घरचाच असल्यासारखा माणूस ना. म्हणजे ड्रायव्हर कमी आणि घरचा माणूस जास्त असं. सुलतान कुठे आता? सुलतान तर आपल्या लेंगरेच्या फार्म हाऊसवरच आराम करतोय. आता किती बैल आहेत ते? आता किती बैल आहेत?
आता किती बैल आहे आता बैल एक 7-8 बैल आहे धावणीला. 7-8 आहे ते. हे आहे का काय खली खल्ली नाही चर्मन बाकीचे आहेत अजून. तो देवा घेतलेला मध्ये देव जास्त पैशाला तो आहे. सगळ्यात म्हणजे बैल आहेत बरं. सगळ्यात जास्त पैशाला घेतलाय कुठला कमीत घेतलाय म्हणजे तसं तर बैल घेताना कमी पैशाला कशाला घ्यायचा. शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजेच की. मग खली कुठं आहे मग? खली आमच्या मित्राकडे दिलाय. तो आता म्हणजे तो शर्तीला पळत नव्हता ना पण ह्याला तो आमच्या मित्राकडे दिलाय सध्या. त्याला म्हणजे शेतीसाठी दिलाय. आपल्या काय कधी फायदा बैल भेटतो. गाया बिया काय गाय गाय घरी गाय म्हणजे जर्सी गाय बैलांच्या दुधासाठी. बाकी असं देशी गाय वगैरे काय नाही. एवढी बैल असल्यामुळे काय देशी गाय सांभाळताना जरा अवघड होतं. नाही पण मी तुम्हाला सांगतो तुमचे गाय आणा देशी गाय त्याच्यात आहे पॉझिटिव्ह एनर्जी. तुमच्या फार्मवरती आहे ना पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होईल. माझा अनुभव आहे. नक्की नक्कीच तुम्ही सांगताय सजेस्ट करताय ना हरकत नाही. नक्कीच विचार करेल मी आणि आनंद. चालतं थँक्यू. बापू आलेत का? नमस्कार. नाही आले. मग कुठली गाडी आणली काय? आज घरची गाडी पळवली. घरची गाडी मिठून राजा. मिठून राजा काय झालं? मिठून राजा जरा थोडी कमी पडली. किती गाड्या होत्या? गाड्या किती होत्या? गाड्या 2. काय झालं? दोन्ही गाव कुठलं? तुळजापूर. तुळजापूर वरून आलाय बघायला? नाही बैल घेऊन आलो. काय झालं? नाही 20व्या गटात मार खाल्ला. एवढ्या लांब येऊन गटाला मार खाऊन नाही बऱ्याच मोठ्या गटात पळालो आम्ही पण 20व्या गटात आज होत असते हारजीत. आहे की हारजीत ठीक आहे पण एवढ्या लांब येऊन जर गटाला मार खाल्ला तर त्याच्या आशेसाठी त्याच्या गुलालासाठी पळायचं. गुलाल मी काय म्हणतोय गुलाल तर लाची म्हणजे शेवटचा विषय आला तर त्याच्या आधी गट निघणं बी महत्वाचं आहे की. गट बऱ्याच ठिकाणी आम्हाला गट निघलाय. आशा सेमी निघायची. मग छोट्या मैदानात नाही यायचं. आज सगळं रती महारथी आलेत आहे आमच्या मैदानात. आता पेडगावला आम्ही 20व्या गटात गट काढला होता. मोठ्या मोठ्या मैदानात गट निघला. माळशिरसला गट निघला होता. आशा आहे गुलालाची. एक गुलाल हवा. आज खर्च किती झाला? खर्च अच्छा आहे 8-9च्या घरात आहे. 8-9च्या. पैरा आपला पहिलाच आहे जिगर पुण्याचा जांभूळवाडी. ते पुण्याचा बैल आला इथं. पुण्याचा इकडे आलाय. आपण तिकडून आलो. आज झालं काय? आज झालं. वायदे का बिन वायदे? नाही असंच मित्र खातर असं ना मैत्री आपली त्याच्यामुळे आला तिकडे. खर्च आहेच की? खर्च आहे पण तुमच्या खुराकीचा फरक नाही आहे. मग चारता का? आम्ही आमच्या इकडे दोघांच्या इकडे खुराक आहे. कुठं? बारशेवाल्याकडे आहे. बारशेवाल्याचं मशीन चालते खुराक आहे ना. रेडवालं बी आहे बारशेत. ते देते की बारशेवाल्या पण आम्हाला तिकडे जाणं होईल. आम्हाला लांब आहे. हा हा. सोलापुरात चालू केलं तर सोपं जाईल आम्हाला. मोहोळ मध्ये होईल बघा आता चालू. तांदूळवाडीला मोहोळला बी जमतंय आम्हाला यायला. जमल. सोलापूर मध्ये नाही का कुठं? अजून तिथलं कॉन्टॅक्ट नाही पण मोहोळचं झालंय. आम्हाला लांब पडतं मोहोळ. होईल की हळूहळू जाईल तिकडं. जेवढे वापरलं आमच्या साईडला म्हणते 1 नंबर खुराकीचा तुमच्याच खुराकीचा फरक आहे ना. तुमचं चॅनल चालू झाल्यापासून आम्ही बघतो. हो हाल्याला ना. बारशीवाले त्यालाच वापरतात. हो बारशीवाले. आता किल्लारसाठी चांगलं पशुखाद्य असेल तर तुमचंच आमच्या अनुभवानुसार आहे ना. चालू केल्यावर तरी पण सांगा आम्ही तिथनं तिकडल्या साईडला पार्सल आहे ना. आम्हाला जे एक शाखा टाकून द्या आमच्या. नाही तुम्हालाच देऊ. कुठं द्यायची? तुळजापूरला द्या धाराशिवला कुठं पण द्या. आहे ना. आम्ही चालू आमची गाडी घरची गाडी आमची आहे ना. तुळजापूरला हाय तिकडे गिराईक भरपूर. आमच्या गावात आम्हाला तर आज माहिती असतं तुम्ही येणार आहोत. आम्ही सगळ्याच कॉन्टॅक्ट घेऊन आलोच असतो. आहे ना. तुम्ही येणार आहोत हेच माहिती नव्हतं आम्हाला. तुम्ही आता पहिले मैदान द्यायचं बंद केलं व्हिडिओ. नाही ह्याला आलो आपण 2 महिन्यात ना आलोय. जाणार आज आहे ना. हा लय लय तुळजापूरचे फॅन आहेत आपले. तुमच्या व्हिडिओची वाट बघायला असतो. आम्ही तुमच्याच बाईटची वाट बघायला असतो. पण आता तुमच्या खाद्यामुळे तुम्ही बाईट टाकलं नाही तर तुमच्या बाईट मधनं शिकार शिकण्यासारखं भरूच काय आहे ना. तुम्ही गरीबाची बैल घेता. आता सकाळी लय जण फिरले मुलाखतवाले नाव घेत नाही. गरीबाचं एकही घ्यायला जिथं नामांकित आहे ते मोठे आहे ते हिंदी घेतले त्यांचं गरीबाचं वगळलं. गरीबाला घेतलं नाही म्हणजे टीआरपी तिकडे कसं असतंय माहितीये का. ते टीआरपी जास्त राहतो. व्ह्यूज जास्त येतात. असल्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत मग त्यामुळं आम्ही सकाळी अंधारात म्हणजे रात्री पहाटे आलतो. आमच्याकडे कोण फिरकलं पण नाही. आम्ही मोबाईल उघडले त्यावेळेस काही जणांच्या बाईट पडल्या होत्या. आम्ही याच्या आधी कोणच नव्हतं. म्हणजे तुम्ही पहिला आला ना.
आम्ही सगळ्यात पहिलं आलो कोण आलो असतो मैदानात आम्ही, कारण तुळजापूरनं प्रवास आहे म्हणून आलतो. म्हणजे ह्या मैदानात सगळ्यात पहिलं कोण आलं तर तुम्ही आला आमची टीम आहे. आणि तुमची बाईट नाही कोणी घेतली? कोणी नाही, आम्हाला विचारलं पण नाही राव. कसं आहे, मोठी जी बैल नंबरात पळते ती त्यांच्यात मागं सगळे पळते. मग फॅन्स असो किंवा युट्यूबरचा असो सगळे त्यांच्यात मागं पळणार. गरीबाला कोण बघा, गरीबाच काय चालायचं असतं, आपण बी एक दिवशी प्रयत्न करू येऊ आहे ना. थोडं आहे ना, योग्य मार्ग पकडला का नाही तर सक्सेस आहे, पण रस्ता चुकीचा पकडला तुम्ही किती मेहनत घ्या काही होऊ शकत नाही, कारण का रस्ता चुकीचा आहे ना. आम्हाला आदत मध्ये काय गट गावला नाही. बरोबर ना? बरोबर आहे बरोबर. तुमच्याकडनं सगळं शिकण्यासारखं आहे, सगळं एक नंबर तुमच्याकडनं शिकण्यासारखं. असं जसं तुम्ही माहिती देताय तसं देत नाही कोण माहिती नाही. कोण देत नाही, कोणी म्हणून द्या तुमची इतकी माहिती हे मी देते, मी त्याला बक्षीस देतो. तुमची इतकी माहिती कोण द्या? तुमचा एक पॉईंट लाईट डोसक्यात माझ्या. हा, कुठला? प्लस होता नाही आलं तर चालेल, पण मायनस नाही व्हायचं आयुष्यात आहे नाही, हे अवश्य लक्षात ठेवा. किती डोक्यात फिटच केलेलं आहे. तुम्ही काय नाही केलं चालेल, शून्यच राहावा, पण मायनस होत मायनस नाही. म्हणजे आमची इकडल्या बऱ्याच खिलार गायली वाढल्या. मी सुजेला आणली मंगळवार आणले ना. मागच्या 15 मंगळवाड्यावर आम्ही काय नेलं तुळजापूरच्या खाली. किती महिने झालं? एक महिना झाला. आणि तिला विशेष तिला खिलार कोण झाले तिला खिलार एक नंबर आम्हाला त्यालाच तुमचा खुराक त्याला चालू करायचा. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला 2-3 वेळेस कॉल केला, पण ते शेवट माळशिरस पर्यंत भेटेल. आता शेवट माळशिरस होतं, आता एक 15 दिवसांनी मोहोळ होईल लास्ट त्या साईडला. मुंबईत पण काय नाही आमच्याकडे आहे ना, आमच्याकडे पाठवून द्या, आम्ही करतो. आमच्या भागात थोडं खिलारचं प्रमाण कमी आहे. असं जर तुमचं खिलार जर खिलार खाऊ जर वाढलं तर आणखीन खिलारची जास्त म्हणजे बैल असो किंवा गाय असो प्रमाण वाढणार. त्याचं प्रमाण वाढवायचंच आहे. आणि काय माहिती का, आता तुम्ही गाय घेतली की नाही, तुम्ही बघा गाय आल्यापासून पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. राहते गावरा नव्हती काही कारण एक्सपायर झाली, आपल्याला गाय घ्यायची पण थोडा वेळ आहे जरा. डिसेंबर संपला का घ्यायची गाय नव्हती तोपर्यंत जो म्हणजे वातावरण होतं का नाही, गाय आल्याच्या नंतर बदली होतं. फरक आहे का आमची टीम नाही, आमची अरे हे कोणी सांगितलंच नाही ना माणसाने. सांगतच नाही एवढं तुमचं इतकं प्रशिक्षण कोणच देत नाही. नॉलेज नाही काम केले का एक नंबर काम. ज्याला बैलगाडी क्षेत्रातलं कळतंय, क्षेत्राची कळतंय ते तुमच्या मुलाखती ऐकते, एक ना एक मुलाखत ऐकते तुमच्या. शिकाय भेटतं, कोण शिकवत नाही. खिलार आहे तर सगळंच आहे ना. खिलारचं पण पॉझिटिव्ह एनर्जी 100% आहे का तर आहे. काही म्हणू द्या, काय काय जणांच्या 300-400 गाय आहेत, म्हणजे 2 खिलार गाय आहेत त्यापेक्षा म्हणजे एकदम पॉझिटिव्ह एनर्जी घर निरोगी असं. आणि ते गाय ना एवढी निस्वार्थ आहे ना, तुम्ही जर दिवसभर खाया जरी नाही घातलं ना तरी ती वराडणार नाही. अजिबात नाही. तशी का तशी बसेल, ती समजून जाते की आज काहीतरी मालकाची अडचण असेल, त्यामुळे आपल्याला आज काय दिलं नाही, आहे ना. तुम्ही बघा माणसाला दिवसभर उपाशी ठेवा. ह्यांच्या घरी एक आहे, मी एक येणारच आहे. गावात अजून 2-3 असे येते की त्यांनी आमच्या गावातून बाहेर जाऊन भरून आले. असं सेमिन्स बंद झाले. जेवढ्याला काय तुमच्या प्रमाण वाढलंय, पण तुमच्या बाईट जेवढ्याने बघितले का, आमच्या गावात कंडिशन अशी होती, खिलार गाईला जर शिवायचं सिमेंट भरत होते याच्यात. आमच्याला चालतं तसं. तुमची बाईट आहे का त्याच्या आमच्यात तसं चालतं. दिवणीच झालं होतं असं. आता उलट होईल जर शिला खिलारचं करायला. एक नंबर क्वालिटी आमच्याकडे 4 वाजता 4 पण कोणाची 1 नंबर क्वालिटी चालतं. ठीक आहे. चित्र्या गटपास कोणावर पाहाला? घरणिकीच्या राजावर पाहाला. तो बी गटपास आहे 13 मध्ये. कुणाचा? कसं गाव कुठलं? वरोड. मग काय फरक आहे ना. सुंदर. चिक्या कुठे? घोटचा सर्जा. या गाडीला एक स्पीड लागलं. चिक्या कुठे आहे? माग असं.
कुणीकडे जायचं? हो का? आराम करतोय हा? निवांत झोपला. कमी केला मग 10 गोडच्या सरच्या बरं आहे. स्पीड लागलं ना गाडीला? चांगली पाहिली. किती वेळा पायऱ्यात पाहिली? 4-5 वेळा. मग काय 2-3 वेळा 1 नंबर केला, एकदा लॉबी झाली. हा, एकदा लॉबी झाली आणि बुलेट 1 नंबरच केला. 1 नंबरच, 2 नाही. मग ह्यो पायरा गेला की 1 नंबरच. आज पण स्पीड लागले गाडीला. पहिलं म्हणजे पहिला नंबर लावल्यामुळे तुम्हाला शेड भेटले. पहिल्यांदाच आम्ही आलो तर इथं उतरलो, गाडीमध्ये घातली की इथं उतरलो. मोकळच होतं काय? बघितलं आधी तिकडे गेलतो. हा, कोणाची शेड आहे? पाऊस यायला होता, ही शेड दिसलं. हा, फायदा झाला की तुमचा पहिला आल्यामुळे. आतापर्यंत ज्याच्याबरोबर घातलाय आता पण एवढा पडला ना, कधी कुठे आम्ही मान खाली घातली नाही. प्रत्येकाला वाढूनच गेला. आम्हाला नवीन लय गंडवलं. गंडीवला व्हिडिओ दाखवायचे 10,000 रुपये घ्यायचे. लय गंडवलं. याला वायदे द्यायचा. दिली होती तेवढी. पहिल्यांदा काय झालं, आम्ही माळशिरसला पळाला आलो. आम्हाला दाखवताना एक बैल दाखवला आणि दुसराच बैल दिला मैदानात. पण तरी पण त्या गाडी आमची गटाला 2 नंबर उतरली. नंतर बऱ्याच ठिकाणी असं झालं, कधीच आमची गाडी खाली 4ला 3ला उतरली, 2-3 मध्येच खेळीवर. म्हणजे वायदे देऊन पण आम्हाला फसवलं. एक बैल दाखवायचा, दुसराच द्यायचा, असं झालं. वायदीला नाही घातले आम्ही. वायदीत गोळा करत होतो. 4,000-5,000 रुपये द्यायचे आणि दुसरे तरी दाखवायचे पण द्यायचे दुसरे. फसवतात माणसं फसवतात. लय फसवीकडे. येड्याला तर लय येड्यात काढतात. येड्याला तर लय येड्यात काढतात. याला काही माहिती नाही का, 100% तरी येड्यात काढते. आता एक आहे. आता कसं आहे, माहिती आहे, प्रॉपर माहिती आहे. आता पण माहिती द्यायची नाही कोणाला. नाही, चालतंय. चला बैल आहे जोरात. खट्ट रिझल्ट आहे. रिझल्ट मी सांगतोय का, मी जेव्हापासून तुमचं पोत आणलं दुसरं ते आणला आणलाच नाही. तुम्ही जरी आणलं की नाही बैल खाणार नाही, एवढं लक्षात ठेवा. बघा तुम्ही वापरून. चांगला आहे तुमचा, म्हणजे चांगलाच म्हणा. आता तुम्ही हे व्हिडिओ करताय म्हणून म्हणत नाही मी, पण मी स्वतःहून आलो तुमच्याकडे सांगायला तुम्हाला. तुम्ही विचारलं नाही. एकच नंबर पोत आहे. असा रिझल्ट पाहिजे. माणसं स्वतःहून सांगायला पाहिजे. आलो का नाही सांगायला नाही. आहेत तर खरंच आहे. आता ते शेटचे आपल्या संतोष तोडकरांचे बैल आहेत ना आपल्या सरच्या, त्याला बी तोच केला का त्यांची बैल खात्यात सरच्या. मग त्यांचा बैलच आपल्याकडे आहे म्हणलं. साईला पण 1-2 दिवस साईनं पण खाल्ला होता. साई आपल्या इथं आला होता. आता नाही तो. आता हे संभाजीनगरला असतो बैल. आज जरा चिमण्या आजार असल्यामुळे कॅन्सल झालं नाही. आता होता आज साईचं चिमण्या. बऱ्यापैकी मोठी बैल आहे ती नाही आपलं चारते ते, फक्त सांगत नाही ते. काय माहित नाही. आता तुम्ही बी कसं म्हणलं की नका व्हिडिओ मध्ये नको, काय माहिती नाही, पण नाहीच सांगत लोक. नाही मस्त तुम्ही चांगलं केलं तयारी आहे ना. काय करायचं ते क्वालिटी करायचं. किती गाडी लागल्या सुट्टी मेकर? 4 लागल्या. कुठल्या? सोन्या लागलाय. हा, गजा लागलाय. नवीनच 2 सोडल्या. टोटल किती गाड्या सोडल्या? 10 सोडल्या. पहिलवान तुमच्या गाड्या वादळ. एकच आणायची पण टॉपच आणायची. तुमचं लागलेल्या 10-12 लागल्या. कुठल्या? कॉकटेल आहे, गिरवीचा रुद्र आहे,
परत पालगडीचा रुद्रा, परत शिर्डीचा सुंदर आहे, परत फलटणचा लक्कन आहे, अजून माहिती अशा बऱ्याच गाड्या काय त्या टोपीचा काय विषय सगळ्यांकडे आहे त्या म्हणजे काय ते काहीतरी आपलं नवीन सुट्टी मेकरांची आहे हा ते अंबरनाथचं बादल ग्रुप आमचा हिरा सोडला होता की एकदा म्हणजे जेवढं सुट्टी मेकर आहे त्यांना टोप्या येते का मग तुमच्या ग्रुपच्या किती जण आहेत मग 34 जण आहेत मग ह्या 34 टोप्या आहेत आता मैदानात आहे का सगळे 34 जण तरी तर आता अवेलेबल नाही पण असते त्या काहीतरी नवीन आपलं काहीतरी नवीन नवीन आज काय गाड्या नाही काय आपलं बघायला आलोय फक्त बघाय चिक्या कसा पळतोय काय हाय उद्या एक पाचवडला हा दुसरा झालाय दुसऱ्याचं मैदान हा कसं पळतोय काय एक नंबर पळतोय ती पहिल्यांदा व्हिडिओ आपण घेतली होती बघा झाडाखाली ती टाकली नाही आपण असू द्या आता फॉर्च्युनरच्या मैदानात टाकू की आहे ना केलाय पहिला चांगला नाही अजून नाही 1 तारखेला पहिल्या महिन्याला दुसरा बैल मैदान आहे ना हा तिथे ठरवून मग पळवायचं महिन्याला आहे का हा सगळं व्यवस्थित नियोजन करायचं हा फाटी बघून व्यवस्थित ते आपलं खुराक नेला त्याचं काय झालं हाय रिझल्ट आहे 100% बैल ताजा लय झालाय आणि फ्रेश राहते तुम्हाला व्हिडिओ जाऊ वाटलं असेल हा फ्रेश म्हणजे असं कधी उड्या खात नव्हतं कधीच आता डोके एवढे घेते हे दाखवा वाटलं असतं त्यांना आहे ना कसं झालाय बघा कसला झालाय वळूगत झालाय ना आधी असा नव्हता ना सगळीच कुठलं पण व्हिडिओ बघा आड्याला न्यायच्या दिवशी असं असतं रंगवायच्या आधी खुराकाला रिझल्ट आहे तुम्ही मुलाखत घेतल्यापासून किती कसा झाला चिकन लय वळूच झाला ते वासराचा आता दात उगवायला 1 महिना झाला आता दातला कोण म्हणाल का या आदत मधून आत्ताशी दात म्हणजे अर्जुन नंतर दाताला कठीण तर आपला चिक्याच असेल ना हा 3 वर्ष आदत पळलाय 3 वर्ष आदत मध्ये पळलाय आता महिना झालाय दात लावलाय दात उगवायला लागलाय आता जरा आहे ना बाई लागत आहे ना होय काय नाही बघा आता सोडून देत नाही हातातनं तुमचं रतिवा लावल्यापासून तुम्ही म्हणणार काहीतरी हातात जायची हो बैलाला हातात पोहोचतोय नुसता हातात नाही तो कट करतोय ड्रायव्हर कट करतोय त्याला गडव हातात आला शिकल्यापासून हीच ना कुठल्या पण व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही ती बैलाच नाही तर पूर्ण देत नाही दात लावल्यापासून आहे ना सोडून देत नाही आता नाही पेडगाव पाठी पिस्टन बाजूचा बैल म्हटलं पिस्टन कलडून आता ती सोडून देत नाही आपला खुराक केल्या चालू केल्यापासून 1 नंबर रिझल्ट आहे हातातच आहे तो काही बघा आता बघा कसा शेप आहे कट आलं का नाही त्याच्या अंगात ते खुराकायचं रिझल्ट आहे बरं का कट पण आता व्यवस्थित 1 नंबर असतंय पळाय बिळाय पण काही टेन्शन नाही आणि आपलं व्यायाम पण चालू असतो व्यायाम महत्वाचा आहे हो व्यायाम चालू असतो आपला कायम त्यामुळे टेन्शन कुठलं दोन्ही खांदी असतं उजवी डावी आपली दोन्ही खांदी कडन पळते ते छबे आहे का हा छबे मोठा बैल घेतलाय उभा राहून असते कसा छबे कष्ट केले शेवट नाही पण आहे ना कष्ट आहे कष्ट करावं लागतं मेहनत आहे हो मेहनत लागते नुसतं तोंड बोलून चालत नाही कसं आलाय बघा आता कोण म्हणणार नाही दुसरा आहे आता आड्यात एका दिवशी गाठ पडला तर कळेल तुम्हाला कसं आहे आता कधीच असं हे नसतो लय फ्रेश लय म्हणजे लय कधी पहिला असं कधीच करत नव्हतं काय का बघा एवढ्या बघा किती घेतो या का घेतो कुठला बैल असा नाही कुठला पण व्हिडिओ एक नव कुठला पण व्हिडिओ बघा कसं आहे
अजून रंगवायचा आहे. मी काय म्हणतोय बाबू, आपल्याकडची लोक मागे राहिले का थोडे? मागं म्हणजे कसं आहे, आपण कष्ट करत नाही. ती संभाजीनगर आपल्याला वाटते ती कष्ट लय करते, ती 24 तास बैलात असते ना. आपल्याला तसं होत नाही शक्य. आपल्याला शेती बिती आहे ना, त्यामुळे आपला माणूस आपल्याकडचा 100% बैलाचं नियोजन म्हणजे बैलच असं बघून चालत नाही कोणालाच. प्रत्येकाला आपापलं उद्योग आहे. आपण थोडे म्हणजे मेहनत घ्यायला कमी पडतोय. हा, मेहनत घ्यायला कमी पडतोय. आता आम्ही चिकायला कष्ट केले बघा, महिना झाला आम्ही रोज आवत असतं. आड्याच्या आधी 2 दिवस बंद असतं ना, आड्या रोज आवत असतं. पण 1 नंबर केला तरी आवत करायला सांगितले, गटाला मार खाल्ला तरी आवत करायचं. पण व्यायाम पाहिजे, रोजच्या रोज. पाऊस पडला तरी माळा नेऊन फिरवायला सांगितले, पण फिरवायचाच, आवत झोपून फिरवायचं. तो बडाव बैल आहे ना बाबू, पलीकडचा बैल बडाव बाबू शेट तिकडे पाऊस पडलाय, पाऊस उतरलाय चांगलाच. आणि बाबू शेट म्हणतात पाऊस इकडे येऊ शकत नाही, कारण काय, धना पडलाय ना, धाना पडलाय आडवा, त्यामुळे तो येऊ शकत नाही इकडे. वातावरण पण चेंज केले इकडे, उन्हाच्या इकडे हे आहे पावसाळा वातावरण. धाना म्हणजे इंद्रधनुष्यच किंवा इंद्रधनुष्य, इंग्लिश मध्ये रेम्बो. त्या साईडला पाऊस पडतोय चांगलाच, ते मैदान बंद पडेल एवढा पाऊस आहे. पण इकडे पाऊस नाही, इंद्रधनुष्य आडवा आहे. बाबूने सांगितलं इंद्रधनुष्य आहे, पाऊस येणार नाही. सुटल्या गाड्या, विशाल ड्रायव्हर पुढा इथं. सेमी 3 सुटला. चौथा सेमी सुटला. वादळन लक्कन आहे, तोंड काढले, गेली गाडी. वादळन लक्कन गेली गाडी. हिरा बी दुसरा आहे, राजा पण दुसरा आहे. गायांसाठी राजा ठेवलाय. आणि हे आपलं तुमचं याचं पोत आहे का, ती गायांना नाही चालत? चालतंय घे, नाही तेच विचारायचं होतं. नाही बिंदात चारा घे. गेला गोडचा सारच्या कडना, गोडचा सारच्या गेला कडना. कसं काम प्रामाणिक करायचं. नाही ना, तुझं दादा काम खूप छान आहे. आणि ऍक्च्युली तू ते 66-66 ला जो दिलास ना तू, त्या फॅमिलीला जो दिला ना तू रिझल्ट, खरंच चांगला दिला. ती लोक वैतागलेली आणि तू जो सल्ला दिला ना, त्यांचा बैल नीट झाला. मी तुझ्यानंतर जर कोणाचे व्हिडिओ बघतो तर त्यांचे व्हिडिओ बघतो, बाकी कोणाचं नाही. बाकी सगळं मग हे तेच प्रश्न. पण बंदीत जे तुझे कंटिन्यू व्हिडिओ यायचे ना 38 मिनिटाचे, खूप भारी वाटायचं रे. एकदम एक आवडत होतं, दुसरं कामच नव्हतं तेव्हा. प्रत्येक व्हिडिओ वेगळी असते, प्रत्येक विषय, प्रत्येक दावणीला भेट दिली, जुनी सगळी बैल दाखवली तू. म्हणजे नवीन बैल असं काय नाही, पण हे आता 1-2 महिने झालं तुझं थंड आहे, पण तुझी मैदान एकदम क्वालिटी असते. व्हिडिओ बघायला खूप आवडतात आणि तुझा प्रोडक्ट, त्याचे तर रिव्ह्यू चांगलेच आहेत, सगळीजण नावं घेतात. पक्षा गेला, पंढरी शेठ फडके यांचा पक्षा पुढे आहे. बघूया आता, जाईल तोच जाईल. लागला पक्षाच लागला. सागर किती गाड्या बसल्या फायनलला? 4 बसल्या. 4 फायनलला? हो. कुठल्या? हॉटेलला चेंडूची एक, चिका एक, लाडू बकवडीचा, शाकीरचा उजीर. 4 गाड्या फायनलला राहिल्या. आणि सीमेला किती राहिल्या होत्या? 20-25 होत्या. 20-25 गाड्या गट पास केल्या तुमच्या आणि फायनलला 4 राहिल्या. म्हणजे तुम्ही सक्सेस सुट्टी मेकर आहे की तुमच्या आशीर्वादाने. निकेला टोपी नाही दिली? निकेला दिलेली, पडली त्याची खाली, उडी मारताना पडली.
मग आता फायनलला कुठल्या गाड्या सोडणार? चिक्क्याची गोटन टॉपची गाडी सोडणार हा? एक नंबर गाडी आहे ती कोणाच्या म्हणजे हातात पण नसते ती बैलून काय नाही, आमच्या जेव्हा देतच नाही त्यामध्ये तर आम्ही बांधलेलंच असतो. मग सरजा तुम्ही सोडणार? सर्जा मी सोडला आणि चिक्क्या तुम्ही सोडणार आणि सरजा तुम्ही सोडणार आणि ती गाडी आज एक नंबर करणार आहे. कुठल्या बी तासाला येऊ द्या, तुमच्या आशीर्वादानं तसंच व्हावं है ना. त्या काय नशिबाच्या पुढे आणखी कोण काय जाऊ शकत नाही. आणि त्यात तुमचा शब्द पडलेला नाही, आज टाकायचा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही सांगितलं ही गाडी करणार ठामपणे तेव्हा ती गाडी करते. काहीतरी एक अंदाज असतो. 2 गाड्या धुलत्या, एक साखरवाडीच्या बावरीच्या त्यात गाडी दोनच होईल. चांगली आहे म्हणजे काय केली गाडी नाही कडत नाही, चांगल्या अंतरानं पाहिजे. आणि सुट्टी भारी करतात दोघं. सुट्टी लय खट होती दोघांची, मी बघितलंय. गाडी अशी जाग्यावर उचल आणि दोन्ही बैल म्हणजे असे संग निघते, आता माग पुढं काय ना. टॉपच्या गाडीला टॉपची सुट्टी मेकर, काही विषयच नाही. गाडी काय सुट्टा निकालच घेणार आहे फायनल. असं ना. कितवीत आहेत? 8वीला सैनिक स्कूलला. सैनिक स्कूलला. मग काय आता दिवाळी सुट्टी तुला बी करतील सुट्टी मेकर ते करायची त्याला आता कॉलेज चालू झाला की मग त्याला सुट्टी मेकर करायचा. ते पण आणि हे पण दोन्ही पण. मग विषय का दोन्ही पण नादा आपल्याला, भरतीचा पण आणि सुट्टी मेकरचा. आवडता बैल कुठला? माझा गोटचा सर्जा. गोटचा सर्जा. किती नंबर होईल आज? एकच नंबर. एकच लिहून 1 नंबर करणार, 1 नंबर. आणि सुट्टी मेकर बी टॉपचे आहेत, काही विषय नाही. विषयच नाही. ड्रायव्हर कोण आहे? ड्रायव्हर माहित नाही, बबलू चाचा आहेत. बबलू चाचा आहे. ड्रायव्हर बी टॉपचाच की. मग सगळं टॉपचा विषयच ना. सुट्टा निकाला सुट्टा. मग घाम फोडणारा साईडच्या बैलाच नाही. धन्यवाद. कोण आहे सागर? इथं भेटलाय फॅन आहे आपला, आता मित्र झाला. मित्र झाला. करणार तुम्ही आता त्याचं कल्याणच करणार तुम्ही. गाडी पैसे बाबू शेठ, पाऊस जर आला तर काय होईल? आता काय पाऊस आल्यावर मैदानात कॅन्सल व्हायचं आहे ना. लय जोरात पाऊस आहे. कधी बघितलं होतं का असला पावसाळा? नाही. दिवाळीला कधी पाऊसच बघितलं नाही, पहिल्यांदा बघतोय. मे महिन्यापासून पाऊस आहे. 6वा महिना पाऊस चालू आहे ना. काय झाले 6 महिने झाले. पण मी काय म्हणतो, कोण करेल 1 नंबर? बावरी आणि हरण्या करणार. मी म्हणतो गोटचा सर्जा. मी म्हणतो बावरी आणि हरण्या. बघूया आता आपले दोघं, आपण दोघं आहेतच बसूया. दोघच बघू काय असेल ते, आणि झाल्यावर पुन्हा भेटू मग. ओके. मग बघूया. फायनलची गाडी. काय नाव याचं? कोणता बैल होय? बावऱ्या. बाबू हीच गाडी म्हणला 1 नंबर करेल. कोण आहे जोडीला? हरण्या आणि बावऱ्या. हरण्या नाव हरण्या. संभाजीनगरचा हरण्या. ह्या एक गाडीला स्पीड लागले. ही गाडी गोटचा सर्जा, वादळ, 3 गाड्या स्पीड लागले. फायनलच्या गाड्या खाली चाललेत. पावसाचं वातावरण झालंय. कोण आहे हो? नांद्या. पारेकरांचा नांद्या. एवढी माणसं लागते त्याला? 4 आणि 3 आणि 7 माणसं. कोण? सर्जा कुठला? डबेवाडीचा सर्जा. त्यो सर्जा डबेवाडीचा सर्जा. कुठल्या शेमीत होता? कुठल्या शेमीत होता? 8व्या होता. आणि तो जोडीला फायटर आहे. कुठला ड्रायव्हर? गाडी कशी पळाली? गाडी चांगली पडली की. आणि माझी गाडी पडती आहे ना. मत गाडी आली आज. तिने गट पण 5 न काढला होता, शेमी 4 न, फायनल 5 आहे ना. चाल. कुठला पहिलो? लखन आहे. बादशाह. कुठली गाडी सोडताय आज? लक्षाची गेला ना खाली. आता येईल तो लक्षच की. आणि चेंडू
हा चेंडू आटील ड्रायव्हरचा क्वार्टर पण आहे दोन्ही सुटणार आधी कुठला सुटणार फायनल वरनं कमिटी फायनल सोडा सांगितलं हा म्हणजे पहिला फायनल सोडायला सांगितलं जेटा पण 2 आहेत बॅकअपला 1 आहेत फायनलच्या गाड्या सुटल्यात पाऊस उतरलाय घाईमध्ये गाड्या सुटतील सगळ्या फडके शेट यांचा पक्षाकडनं गाडी आहे लखन आणि वादळ दुसरा पण राहिला नाही 2 नाहीत 2 आहेत दोन्ही फायनलला चिक्या आणि घोटचा सर्जा एक गाडीला स्पीड लागले कडनी पळणार आहे पक्षा दहा पक्षा कडने पळणार बुलेट फायनल ला का क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल ला कड नाही का नाही 8 नंबरला 9 नंबरला एक गाडी 9 नंबरला एक आहे फायनल सुटला सातेवाडी मैदानाचा फायनल सुटलाय लखन पळतोय वादळ पुढं पळतोय इकडं घोटचा सर्जा गेला लखन आणि घोटचा सर्जा वादळ आणि घोटच्या सर्जात फाईट आहे 2 गाड्यांमध्ये एक कोण तरी करत फायनल सुटला अतिशय सुंदर आणि वाईल्ड गोलचं निर्वाण वर्चस्व सर्जाने चिख्याचं जवळ एका जोट्यात हा जोड आलाय तवा या जोडाला इतिहास घडवलाय हा वळवा क्वार्टर फायनलच्या गाड्या लावूया वळवा क्वार्टर फायनलच्या गाड्या लावूया गेल्या वर्षी सुद्धा याच मैदानात त्याच तासावनात पळाला 1 नंबर केला आणि याही वर्षी त्याच तासावनात पळाला आणि 1 नंबरचा मान पटकवला फक्त बैल चेंज होती गाड्या लावूया क्वार्टर फायनलच्या गाड्या लावूया झेंडेवाला क्वार्टर फायनल लावा सातेवाडीचा फायनल झालाय पाऊस आलाय पावसाच्या अगोदर जाऊया आपण